डॉट घोषित केलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण वाईड असं तर क्विक सिग्नल आला असता आमच्याकडे. पण हा डॉट बॉल प्रेशर राहील या ठिकाणी. खरं चरणवरती चरणकडे असणारी आक्रमकता, चरणकडे असणारी गुणवत्ता त्याला या निर्णायक मॅचमध्ये सिद्ध करावी लागेल, कारण ही मॅच फार महत्त्वाची. चॅम्पियन बनेल जो संघ जिंकेल. यावेळेस उडवला बॉलला ऑन साईडला, बॉटमहँडचा वापर, बॉलने उंची घेतली आहे, अंतर देखील कापलं. यस इट इज अ मॅक्सिमम. निर्णायक क्षणाला मात्र आलाय चरणच्या माध्यमातून हा षटकार. अप्रतिम टायमिंग. स्टेप आउट झाले, बॉटम हँडचा वापर करत मात्र हा फटका त्याने सजवला आणि षटकार इथे पाहायला मिळाला. जबरदस्त असा फटका चरणच्या माध्यमातून पाहिला आपण. आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे चरण म्हात्रे. हा खेळाडू धिप्पाड शरीर असते आणि तितकाच आक्रमक. आणखीन जर का षटकार या बॉलला आला तर गिरीश म्हात्रे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून 1000 रुपये त्या ठिकाणी दिले जातील चरण म्हात्रे या खेळाडूला. सलग 2 षटकारासाठी हे पारितोषिक आहे. बॉल तयार, समोर चरण. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. प्रॉपर टायमिंग, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सपर, चेंडू गेला वाईडिश लॉंगांच्या बाहेर, सीमा पार, षटकार. रुपयाचं पारितोषिक पृष्ठी आशिष सावंत यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक हे कॅश प्राइस या खेळाडूसाठी असेल बघा. आणि या दुसऱ्या षटकारासाठी माजी उपसरपंच गिरीशदादा म्हात्रे यांच्याकडून 1000चं पारितोषिक आलं चरण म्हात्रे या फलंदाजाला. जबरदस्त बॅटिंग. मी मगाशी म्हटलं त्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि RPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो नेहमी सहभागी झाला. त्याचा खेळ आपण पाहिला. धावसंख्या आपण जर पाहिली 41 मध्ये पोहोचली. 3.5 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी संपलाय. प्रवीण मुंबईकरला 1 विकेटसाठी 1000 रुपये. विदिशा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. आणि तर प्रवीणला विकेटसाठी देखील पारितोषिक. दोन्ही बाजूने मात्र पारितोषिकांचा वर्षा होतो. प्रेशर आता आलाय प्रवीण मुंबईकर वरती. वाईट बॉल त्याने टाकलाय आणि सलग 2 षटकार मारले आतापर्यंत. आपण पहिला चरण म्हात्रे फर्स्ट एड किट आपण द्या प्लीज. खेळाडू कक्षामध्ये कोपरलीच्या फर्स्ट एड किटची पूर्तता करा. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लास्ट मॅच मध्ये ब्लास्ट, बडे मॅच का बडा खिलाडी चरण म्हात्रे, बाहुबली स्ट्रोक. सलग 3रा षटकार षटकारासाठी आणि फायनलच्या सामन्यामध्ये सलग 3 जितेंद्र म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. पृष्ठी आशिष सावंत यांच्या वतीनं 2000. आशिष पाटील साहेब अध्यक्ष तथा ग्रामस्वर मंडळ माजी अध्यक्ष यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. महेंद्र लॉजिस्टिकचे सर्वे हर्षरी लॉजिस्टिकचे ओनर महेंद्र शेठ भोईर यांच्या वतीनं 2000 रुपये आणि गजानन म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 2000 रुपये. संतोष दादा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. शिरनेरला देखील त्या खेळाडूने हॅट्रिक लागली होती 3 षटकारांची. 10,000 रुपये त्याला मिळाले होते. काल रात्री कदा चिरनेर नाईट स्पर्धेमध्ये त्याने सलग 3 मारल्याने या स्पर्धेतला प्रवीण दुसरा खेळाडू ज्याने सलग 3 षटकार. तर संतोष दादा भोईर आपणास विनंती असेल आपण देखील यावं.